आत्मनिर्भर शेतकरी या अंतर्गत मुक्काम पोस्ट कोरेगाव, जिल्हा सातारा येथील संदीप दीक्षित यांची सोयाबीन अन्न प्रक्रिया उद्योग शेतकऱ्यांसाठीचं वरदान याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. शेतकरी बंधूंनो नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, खरीपातलं सगळ्यात मोठं नगदी पीक जे आपण घेतो ते म्हणजे सोयाबीन. गेले 4-5 वर्षापासूनचं जर सोयाबीनचं उत्पादन बघितलं तर ते सोयाबीनचं उत्पादन वाढतंय, पण बाजारपेठेमध्ये आपल्याला दर मिळताना तितका दर मिळत नाहीये. त्यामुळे आहे त्या मिळेल त्या दराला आपल्याला ते सोयाबीन विकावं लागतंय आणि जो आपण 4-5 महिने त्याच्यावर कष्ट घेतलेला आहे त्या कष्टाचं चीज मिळताना मात्र आपल्याला दिसत नाहीये. शेतकरी बंधूंनो, कुठल्याही कच्च्या मालाची किंमत ही बाजारपेठेमध्ये फार कमी असते, पण त्याच कच्च्या मालाचं जर आपण मूल्यवर्धन केलं, ती मूल्य साखळी जर सुधारली तर नक्कीच त्याला दर हा चांगला मिळतो. हे आपल्याला प्रत्येक वेळेस प्रत्येक मुलाखतीच्या अंतर्गत आपण सांगत असतो. कृषी विभागाच्या बऱ्याचशा अशा योजना आहेत ज्या या अन्न प्रक्रियेसाठी आपल्याला मदत करत असतात. ते तज्ज्ञ किंवा त्या संदर्भात काम करणारे शेतकरी सुद्धा आपल्याला वरचेवर भेटत असतात. तरीही त्या विचारांमध्ये बदल झालेला दिसत नाहीये. त्यामुळे दरवर्षी उत्पादन घेणारं जे सोयाबीन असतं ते खरीपाच्या शेवटाला आपण जाऊन बाजारपेठेमध्ये आहे तसं विकतो. याच्यावरचा पर्याय म्हणून आपल्याला एक आहे की या सोयाबीनवर प्रक्रिया करणं, आणि सध्याच्या काळामध्ये सोयाबीन प्रक्रिया केलेले पदार्थ खूप चांगल्या किमतीनं आपल्याला बाजारपेठेमध्ये आलेले दिसत आहेत. ज्या सोयाबीनच्या 1 किलोला दर मिळतो त्याच्यापेक्षा त्याच्यातून निर्माण होणारा जो पदार्थ आहे त्याला किंमत आपल्याला दुपटीनं मिळते. फक्त ती करण्यामागचा जो कल आहे आपला तो कल कमी आहे. हा कल का कमी आहे, त्याच्यामधलं ज्ञान आपलं कमी पडतंय का, याच्यासाठी काय मार्गदर्शन गरजेचं आहे, कुणाचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे, हा उद्योग कसा उभा केला पाहिजे, अशा बऱ्याचशा शंका तुमच्या असू शकतात. मुळात ही प्रक्रिया कशी करायची इथपासून आपली सुरुवात असते. त्यामुळं या सोयाबीन प्रक्रिया उद्योगाकडे कसं वळलं पाहिजे, ह्याचं ज्ञान कसं घेतलं पाहिजे, याचा अभ्यास कसा केला पाहिजे, याविषयी आज आपण सर्व जाणून घेणार आहोत. आणि याविषयीची माहिती देणारे, बरेच वर्ष झाले या क्षेत्रामध्ये काम करणारे एक आत्मनिर्भर प्रयोगशील शेतकरी आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. बरेचसे शेतकरी त्यांना तुम्ही जाणत पण असाल, ओळखत पण असाल. कोरेगाव तालुक्यातील विश्वकर्मा फूड्स इंडिया म्हणून जे सोयाबीन प्रक्रियेमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं प्रशिक्षण केंद्राचं जे काम केलं जातं त्या विश्वकर्मा फूड्स इंडियाचे संचालक संदीप दीक्षित सर आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला आणि सर्व रसिक प्रेक्षकांना नमस्कार. सर, सोयाबीन हा खरीपातला सगळ्यात महत्वाचं पीक आहे. म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोयाबीन हे आपल्याला दिसतं. पण हे सोयाबीन आलं कसं, भारतामध्ये ह्याची निर्मिती कशी झाली, याचा इतिहास पण थोडक्यात शेतकरी बंधूंना काय सांगाल? अगदी छान प्रश्न आहे ना मॅडम. सोयाबीन हा आपल्या भारतापुरता विचार केला तर भारत आपला 15 ऑगस्ट 1947 साली स्वतंत्र झाला. हो. स्वातंत्र्यानंतर 1965 ते 68च्या दरम्यान यस्विन लिली नावाच्या एका फॉरेन कंपनीनं भारतातल्या मध्य प्रदेशामध्ये भोपाळ या ठिकाणी सोयाबीनचं बीज आणलं, शेतकऱ्यांना दिलं, कॉन्ट्रॅक्ट शेती पद्धतीनं प्रयोग केला गेला आणि हे सोयाबीन तुम्ही लावा, उत्पन्न करा आणि ते सगळंच्या सगळं आम्ही खरेदी करतो. अच्छा. इथून सोयाबीनची सुरुवात झाली. बरं. आपल्याकडे 1965 ते 68चा काळ बघितला तर हा सोयाबीनची भारतातली एंट्री आहे. अच्छा. पण सोयाबीनचा इतिहास, जो प्रश्न तुम्ही विचारला, तर या प्रश्नाकडे आपण ज्यावेळेला आपलं लक्ष वेधू त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की सोयाबीनचा इतिहास सुमारे 5000 वर्षांचा आहे. बरं. सोयाबीन उत्तर अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना, चीन, पॅराग्वे, कॅनडा या देशामध्ये 5000 वर्ष पिकवला जातोय. त्याच्यावरती वेगवेगळे प्रक्रिया उद्योग केले जात आहेत, प्रोडक्ट बनवले जात आहेत आणि त्या उत्पादनाच्या माध्यमातून तिथल्या माणसांचं आरोग्यासाठी उपयुक्त असणारं अन्नही तयार होतंय आणि म्हणून त्यांचं आयुर्मान आणि शारीरिक स्ट्रेंथ ज्याला म्हणतो, क्षमता म्हणतो, ती चांगली आपल्याला दिसते आणि त्यातून त्यांचं आयुर्मान सुद्धा आपल्याला दिसेल. तो आपण अभ्यास करत नाही आणि आपल्यापर्यंत तो पोहोचत नाही. बरोबर. हा त्यातला आपल्यात सगळ्यात मोठी समस्या. अगदी खरं. म्हणजे शेतकऱ्यांनी जे पीक आपल्या शेतामध्ये लावायचं आहे त्याचा मुळात अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्या अभ्यासानुसारच ते पीक आपल्या शेतामध्ये येणं अपेक्षित आहे. आता तुम्ही सांगितलं की जगाच्या तुलनेत भारताच्या बाजारपेठेचा विचार केला तर आपल्याकडे आता सध्या खूप मोठ्या स्वरूपात केलं जात आहे. म्हणजे तसं पाहिलं तर बाकीच्या देशांपेक्षाही आपल्या भारतात पिकलं जाणारं जे सोयाबीन आहे त्याची क्वालिटी खूप चांगली आहे. या दोन्हीची तुलना काय सांगाल? हा अत्यंत चांगला प्रश्न मॅडम. त्याच्यामध्ये असं आहे की आपल्या पूर्ण जगामध्ये संशोधन नावाचा एक सततचा प्रयोग आहे. जेनेटिक असणाऱ्या
अन्नपदार्थाला जेनेटिक लेव्हलवर सातत्यानं प्रयोग करायचे आणि त्याच्यामध्ये नवीन नवीन काय प्रथिनं ऍड करायची आणि नवीन संशोधन ब्रीड तयार करायचं. आता आपल्या भारतापुरता विचार केला गेला तर भारतातले जे संशोधक आपल्या ज्या कृषी विद्यापीठ आहेत, ज्यांनी जी बनवलेल्या ज्या उत्पादित केलेल्या ज्या व्हरायटीज आहेत त्या जेनेटिक मॉडिफाईड नसल्यामुळे त्यातले जे प्रथिन कंटेंट आहे ते अत्यंत सुरक्षित आहेत आणि ते उच्च दर्जाचे आहेत. वैश्विक लेव्हलला ॲज अ वर्ल्ड क्लास डॉक्टर रिकमेंडेड वर्गवारीमध्ये मोडणारा सोयाबीनचा जो दर्जा आहे तो भारतातल्या सोयाबीन बरोबर आहे. पण जगाच्या मध्ये सोयाबीनचा इतिहास खूप जुना असल्यामुळे त्यांच्याकडच्या तिथल्या फूड अनालिसिस रिपोर्टिंग करणं, न्यूट्रिशनल कंटेंट्स निर्माण करणं आणि विद्यापीठांच्या माध्यमातून सातत्यानं बदल करणं, त्यामधून त्यांचा सोयाबीन आज जो फायनल प्रोडक्ट शेतीतनं निर्माण होत आहे त्याच्यामध्ये प्रथिनं भारतातल्या सोयाबीनच्या तुलनेनं कमी आहेत आणि भारतात ते खूप चांगले आहेत. आणि म्हणून भारतातला सोयाबीन आज इतर देशांच्या मध्ये खरेदी करताना खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येतं. मग तरीही सोयाबीनच्या बाबतीत समज गैरसमज काय आहेत शेतकरी बंधूंच्या मनामध्ये? तर त्या समज गैरसमजाच्या बाबतीमध्ये काय झालेलं आहे, आपल्याकडे भारत हा एक वेगळ्या पठडीमधून चालणारा आपला देश आहे. जेव्हा सोयाबीन आपल्या इंडियामध्ये आलं, भारतामध्ये आलं, त्यावेळेला राजीव दीक्षित आणि त्यांच्यासोबत काम करणारी जी काही लोक होती, स्वदेशी बचाव ह्या पद्धतीचं कार्य त्यांच्या माध्यमातून चालायचं आणि मग भारतातल्या मूळ पिकांच्यावर सोयाबीन हे आपल्या इंडियामध्ये येऊन एक आक्रमण करतंय म्हणून सोयाबीनला नाकारा, अशा प्रकारचा त्यावेळचा एक ट्रेंड होता. परदेशातल्या लोकांनी सोयाबीनच्या मूळ निर्मितीमध्ये तिथल्या डुकरासाठी जास्तीचे प्रथिन कंटेंट देऊन तो डुक्कर ताकदबाज व्हावा, त्याचं मांस वाढावं आणि त्या मांसाच्या निमित्तानं त्या लोकांची मांसाची आहार म्हणून गरज पण पूर्ण व्हावी आणि उद्योग म्हणून त्यातनं प्रॉफिट पण यावा, हा उद्देश होता. परंतु तदनंतरच्या कालखंडामध्ये डुकराला तो दिला गेला, परंतु ह्याचा इतिहास आता जुना झाल्यामुळे पुढच्या संशोधनामध्ये डुक्कर हा पण एक प्राणी आहे आणि माणूस हा पण एक प्राणी आहे. मग माणसाच्या शरीरासाठी जे चांगले घटक, उच्च दर्जाचे घटक सोयाबीनमध्ये आहेत, पण ते काही निगेटिव्ह घटक आहेत. त्या घटकाचं नाव आहे ट्रिप्सिन इनहिबिटर. असा एक घातक प्रोटीन कंटेंट आहे तो माणसासाठी, कारण माणसाचं जी पचन क्षमता आहे ती पचवू शकत नाही, पण ती प्राण्यांना पचवू शकते. परंतु सोयाबीनच्या संशोधनाच्या निमित्तानं झालेलं जे संशोधन आहे त्यातनं तो ट्रिप्सिन कसा काढून टाकायचा, त्याचं टेक्निक किंवा त्याचं तंत्र हे भारतामध्ये किंवा इतर देशामध्ये विकसित झालेलं आहे. आणि म्हणून तो ट्रिप्सिन जेव्हा आपण काढून टाकतो सोयाबीनला, तो ट्रिप्सिनसह असेल तर एक वाईट किंवा त्याला बॅड चव आहे, बॅड वास आहे. त्यामुळे आपण जशी चवळी आहे किंवा वाटाणा आहे हे शेतामध्ये उभा असताना सुद्धा जाणा येणारा माणूस तो सहज शेंगा तोडून खातो, सोयाबीन आपण तसं खाऊ शकत नाही. याचं कारण त्या ट्रिप्सिनमुळे त्याची चव आणि वास बिघडले. पण प्रोसेस करण्याच्या प्रक्रियेमधून आपण तो ट्रिप्सिन दूर केला की मानवी शरीराला योग्य त्याचा स्मेल, त्याचा वास आणि योग्य टेस्ट आपण निर्माण केली तर तो खाण्यासाठी उपयुक्त आहे. परत हे आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर सोयाबीनमध्ये शेतकरी असे किती वाण उत्पन्न करतोय? आता आपण जगाच्या तुलनेनं विचार केला तर शेकडोपेक्षा जास्त वाण आहे. भारतापुरता विचार केला गेला तर 70-80 व्हरायटीज आज आपल्या भारतात विकसित होत आहेत. महाराष्ट्रापुरता विचार केला तर साधारण 30 व्हरायटीज आज महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांच्या मध्ये आपले जे 6 विभाग आहेत त्या ट्रेंड प्रमाणे तो लोकांच्या प्रमोशनानं तिथं जातो आणि त्या पद्धतीनं साधारण 30 व्हरायटीज महाराष्ट्रात तरी शेतकरी आता उत्पन्न करतायत. सर, आता मघाशी जसं तुम्ही म्हणालात की हे सोयाबीन त्याचा प्रोटीन कंटेंट खूप चांगला आहे, जी, पण जसं सुरुवातीला मी सांगितलं की कच्च्या मालाला जेवढी शेतकऱ्याला किंमत असते तेवढी त्याच्यापेक्षा जास्त प्रक्रिया उद्योग केल्यानंतर त्या मालाला किंमत जास्त मिळते. पण तरीही सोयाबीनच्या बाबतीत अन्न प्रक्रियेमध्ये शेतकरी कमी का आहे? तुमच्या प्रश्नाचं मूळ आत्मा जर आपण शोधला मॅडम तर हा आहे दृष्टिकोनाचा विषय. काय झालेलं आहे, आपल्याकडे शेतकरी जे पीक, सोयाबीन हे त्यातला एक पीक आहे, पण अनेक पिकं शेतकरी तयार करतो आणि तो एक वाण म्हणून ते एक वस्तू म्हणून मार्केटमध्ये विकतो. बरोबर. ती वस्तू विकल्यामुळं त्याला त्या वस्तूचंच मूल्य मिळतं. पण प्रोसेस केलेला माल आहे तो ते मूळ प्रोडक्ट राहत नाही, त्याला व्हॅल्यू ऍडिशन तयार होतं आणि त्या व्हॅल्यू ऍडिशनमुळं त्या प्रोडक्टमध्ये असणारं मूल्य विकलं जातं. उदाहरणार्थ आज या वर्षीचाच, आज तुम्ही आता 2025 मध्ये माझी मुलाखत घेताय, यामध्ये 40 रुपयाच्या अवरेज यावर्षी सोयाबीनला रेट मिळाला. पण हाच 40 रुपये किलोचा सोयाबीन
विश्वकर्मा फूड्स इंडियामध्ये आमच्याकडे येतो ना, आम्ही त्याला प्रोसेस करतो. मॅडम, तुम्हाला आश्चर्य वाटेल आणि मी सर्व शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो अत्यंत खूप खुल्या मनानं, 40 रुपयाच्या सोयाबीनचे माझ्या कंपनीत आल्यानंतर त्याचे 4,000 रुपये तयार होतात. बघा, ह्याचं हे व्हॅल्यू एडिशन आहे. 1 किलो सोयाबीनमध्ये 8 लिटर दूध आमच्या कंपनीमध्ये तयार होते आणि सुमारे त्या 8 लिटरमधनं 2 ते 2.5 किलो टोफू पनीर तयार होतो. आणि ह्याचं मूल्य तितक्या मोठ्या प्रमाणात आहे. सोयाबीन इथं पुरताच नाही. आज मार्केटमध्ये जगाच्या तुलनेनं प्रोटीन बनण्याचे 2 प्रकार आहेत. एक आहे व्हे प्रोटीन, म्हणजे जो प्राणीजन्य दुधापासून बनतो. बरोबर. पण दूध निर्मितीमध्ये आज आपण संपूर्ण भारतात बघू, माणसाच्या खाण्यासाठी उपयुक्त असणारं किंवा त्यांच्या गरजेपुरतं दूध आपल्याकडे नाही. मग व्हे प्रोटीन करता ती प्रोसेस करण्याकरता उपलब्ध असेल का, तर याचं उत्तर नाही असं आहे. मग तुम्ही जगाची जर अभ्यास केला, जेवढं प्रोटीन्स कंपन्या आहेत त्या सगळ्या प्रोटीन्स कंपन्या सोयाबीनच्या दुधापासून प्रोटीन बनवतात. सोयाबीनचा रेट यावर्षी 40 रुपये, पण त्या सोयाबीनपासून प्रोटीन तयार झालं तर कमीत कमी प्रोटीनचा रेट 3700 रुपये किलो आहे आणि हायर रेट 10,700 रुपये किलो आहे. मॅडम, मग याचं व्हॅल्यू ऍडिशन किती झालं हा विचार करण्याची गरज आहे. आणि या मुलाखतीच्या निमित्तानं मी तुम्हाला धन्यवाद देईन की शेतकऱ्यांच्यापर्यंत हा मुद्दा गेला पाहिजे. सर, आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे. हा एक मूळ उद्देश आहे आपला. म्हणजे शेतीमालाला जो दर मिळतोय तो नगण्य आहे, त्याच्यापेक्षा जास्त त्याची कष्टाची किंमत ही त्याला मिळाली पाहिजे. मग सोयाबीनच्या उत्पादनाबरोबर जर शेतकरी प्रक्रिया उद्योगामध्ये गेला तर किती फायदा होऊ शकतो शेतकऱ्याला? म्हणजे 40 रुपयाला 1000 रुपये तयार करणं, 40 रुपयाच्या 1 किलो सोयाबीनला 2000 रुपये रूपांतर, तो कुठले कुठले प्रोडक्ट बनवतोय त्याच्यावर अवलंबून राहणार आहे. आज सोयाबीन पासून कुठले कुठले प्रोडक्ट बनतात, तर आपल्याला सगळ्याला माहिती असणारा प्रोडक्ट आहे तेल, जो रिफाईन तेलच्या माध्यमातून येतो. पण तेल बनवणं शेतकऱ्याला सामान्य शक्य नाही. मोठ्या मोठ्या एक्सटेन्शन प्लांट तयार करावं लागतात, त्याच्यामध्ये 50 कोटी 100 कोटी 500 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे. ते सामान्य शेतकऱ्याला शक्य नाही. पण जसं आम्ही बनवतोय की सोयाबीनचं दूध बनवणं, त्या दुधापासूनचे बाकीचे बाय प्रोडक्ट्स की जसं त्या सोयाबीनच्या दुधाला फ्लेवर्ड मिल्कमध्ये आपण रूपांतरित करणं, त्याच दुधापासून पनीर बनवणं, आपल्या इंडियन भाषेत आपण पनीर म्हणतो पण वैश्विक भाषेत त्याला टोफू म्हटलं जातं. त्याच दुधापासून दही बनवणं, त्याच दह्याची लस्सी बनवणं, त्याच दह्याचा चक्का बनवणं, त्या चक्क्यापासून श्रीखंड बनवणं, आम्रखंड बनवणं, सोयाबीनचं पीठ बनवणं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सोयाबीन 40 रुपयाचं आहे, पण ई कॉमर्स संस्थांच्या माध्यमातून जे प्रोडक्ट विकले जातात, कधीतरी शेतकऱ्यांनी सर्च करून बघणं गरजेचं आहे. सोयाबीनचं पीठ, आटा हा 400 रुपये ते 500 रुपये पर किलो विकला जातोय. हे व्हॅल्यू ऍडिशन किती मोठ्या प्रमाणात होत आहे. अगदीच खरं. म्हणजे थोडक्यात जरी आपण एखाद्या मॉलमध्ये जरी फिरून आलो ना, तर शेतकऱ्याने दिलेल्या सोयाबीनची किंमत जी 40 रुपये आहे ना, ती मॉलमध्ये किंमत 100 रुपये असते. म्हणजे हा अभ्यास शेतकऱ्यानं सुद्धा करणं गरजेचं आहे की आपण जो माल देतोय तो कशा पद्धतीनं ग्राहकाला दिला पाहिजे आणि आपला फायदा कसा करून घेता येईल याचा पण शेतकऱ्यानं विचार करणं अपेक्षित आहे. बरं, आता सोयाबीन प्रक्रिया उद्योगातून समाज बदलासाठी काय काय फायदे होते? हा, आता खूप चांगला प्रश्न. समाज बदलणं म्हणजे काय, तर आपल्या भारताच्या समोर एक काही असणारे वैश्विक काय प्रश्न आहेत. याच्यामध्ये एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे कुपोषण, दुसरा प्रश्न आहे सुशिक्षित बेरोजगारी, तिसरा प्रश्न आहे जे मेजर 70-80% लोक आपली शेतीवर आधारित आहे, शेतकऱ्यांचं आर्थिक कुपोषण. शारीरिक कुपोषण आहे ते आहेच आहे, पण आर्थिक कुपोषण ही खूप मोठी बाब आहे. या सगळ्यावरती रामबाण उपाय काय असेल तर मास्टर की सोयाबीन आहे. चांगलं प्रोडक्ट तयार झालं, आपलं भारत सरकार किंवा राज्य सरकार सांगतं की सोयाबीनचं मालाला आम्हाला दुप्पट करायचंय. पण दुप्पट करणं म्हणजे एखादा व्यक्ती 4 क्विंटल बनवतोय, तो 8 क्विंटल बनवणं, त्याचा जास्त फायदा होणार नाही. तर तो 4 क्विंटलवाला 8 क्विंटलवर गेलाच पाहिजे. पण त्या शेतकऱ्याची जी आज सुशिक्षित बेरोजगार मुलं मुली आहेत, युवक आहेत, त्यांनी प्रक्रिया उद्योगामध्ये यायला पाहिजे. तिथल्या लेवलवरती आज शालेय पोषण आहारामध्ये काय प्रोडक्ट दिले जातात आपण बघतोय. गर्भवती महिलेच्या पोटामध्ये वाढणारं जे पुढचा भारताचं अपत्य आहे तो कुपोषित आहे, ती आईच कुपोषित आहे, त्यामुळे त्या आईचं गर्भ कुपोषित आहे, त्या गर्भामध्ये वाढणारं बाळ कुपोषित आहे. तर ह्या सगळ्यावरती रामबाण. त्या आईला जर योग्य वेळेमध्ये जर प्रोटीन कंटेंट्स मिळाल्या आणि ते सोयाबीन पासून मिळाल्या तर त्या आई सशक्त होईल, तिचा गर्भ सशक्त होईल, जन्माला येणारं बाळ सशक्त होईल आणि मग कुपोषणाचा प्रश्न निवारण होऊ शकतो. शेतकऱ्याच्या मुलांनी या उद्योगामध्ये आले तर ते त्यांचा असणारी जी
सुशिक्षित बेकार म्हणून जे त्यांच्या कपाळी शिक्का बसतोय आज, नोकरी नाहीये, तर त्यांना स्वतःच्याच आई वडिलांनी, मोठ्या बंधुभावांनी जे शेतीमधनं सोयाबीन उत्पन्न केलेलं आहे, त्यांना इंडस्ट्रीजचं स्वरूप करणं, भले छोट्या छोट्या पद्धतीनं करणं, तिथल्या लेवलला करणं, तिथल्या शाळांना शालेय पोषण आहार देणं, गर्भवती महिलांसाठी आज जिल्हा परिषदेचे महिला बाल कल्याण डिपार्टमेंटच्या माध्यमातून गर्भवती झालेल्या महिलेला आपण गर्भधारणा झालेली आहे याची जाणीव झाल्यानंतर तिला अख्ख्या गर्भार अवस्थेच्या काळामध्ये आणि डिलिव्हरीनंतर आफ्टर 1 year पर्यंत हेल्दी फूड देण्याची शासनाची योजना आहे. बरोबर. तिथं सोयाबीनला समाविष्ट करता आलं पाहिजे. या सगळ्या प्रकारामध्ये शेतकरी जागृत झाला पाहिजे. शेतकरी जागृत होता होता इंडस्ट्रीयल लोकांनीच सोयाबीनकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघायला पाहिजे की भारताची सर्वांगीण इकॉनॉमिक सुधारणारं असं ही सोयाबीन आहे. उगीच राष्ट्रपिता महात्मा गांधी त्याला गोल्डन बीन म्हटले नाही. सोयाबीनचा दाना हा भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सोन्यापेक्षा कमी नाहीये. अच्छा. फक्त प्रत्येकाने, भारत सरकार असेल, राज्य सरकार असेल, लोकप्रतिनिधी असतील, इथला असणारा प्रशासकीय पदाधिकारी असेल, प्रसार माध्यम असतील, या सगळ्यांनी या विषयाकडे बघायला पाहिजे आणि ज्याला ज्याला जे नॉलेज नाही ते नॉलेज त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना त्या विषयामध्ये प्रवृत्त करून सोयाबीनची प्रोसेस इंडस्ट्रीज गाव पातळीवर छोट्या छोट्या पद्धतीनं सुरू झाल्या पाहिजे. उत्पादन सोयाबीन तिथंच होईल, प्रोसेस तिथंच होईल खरं. आणि कंझ्युम सुद्धा तिथंच केला जाईल. बरोबर. हाच आपल्या भारताचा जो कौशल्य विकासचा जो नारा आहे तोच त्याच्यामधून फुलफिल होणार आहे. सर, आतापर्यंत आपण या सोयाबीन प्रक्रियेचे सगळे फायदे जे काय आहेत ते आपल्या शेतकरी बंधूंच्या समोर मांडले की जेणेकरून शेतकरी या प्रक्रिया उद्योगाकडे वळला पाहिजे. ही सर्व मुलाखत ऐकल्यानंतर एखाद्या शेतकऱ्याला वाटलं की मला अशा उद्योगामध्ये गेलं पाहिजे किंवा मला जाणं अपेक्षित आहे, तर शेतकऱ्यांनी काय करणं अपेक्षित, सुरुवात कशी केली पाहिजे? कारण जसं आपण सुरुवातीपासून सांगतोय की शेतकऱ्याचा खर्च आणि शेतकऱ्याचा फायदा हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. आणि कुठलाही उद्योग सुरू करायचा असेल तर सुरुवातीला अपयश सहन करावं लागतं. मग हा सुरुवात करत असताना या उद्योगाची सुरुवात कुठली पहिली पायरी शेतकऱ्यांना अवलंबली पाहिजे? एक सूत्र उद्योजकतेचं समजून घेणं गरजेचं आहे मॅडम. मार्केटमध्ये कुठलंही प्रोडक्ट कधी विकलं जात नाही आणि कधीच कुठलं प्रोडक्ट खरेदी केलं जात नाही. विकलं जातं आणि खरेदी केलं जातं याच्यामध्ये आपल्या दृष्टिकोनातून नॉर्मल माणसाच्या दृष्टीनं आपण त्याला वस्तू म्हणतो, प्रोडक्ट म्हणतो. पण ती प्रोडक्ट कधीच विकलं जात नाही, कधीच खरेदी केलं जात नाही. तर विकलं जातं त्या प्रोडक्टचं मूल्य आणि खरेदी पण केलं जातं त्या प्रोडक्टचं मूल्य. हे जोपर्यंत आपण आपला दृष्टिकोन त्याच्याकडे सूक्ष्म आणि व्यापक नजरेनं करत नाही, मी शेतकरी म्हणून माझ्या शेतीमधून मी उत्पादन करत असलेले जे जे पिकं आहेत त्या पिकाचं वस्तुरूप म्हटलं तर ते एक वस्तू आहे, प्रोडक्ट आहे, पण त्याचे मूल्य काय आहेत? जसं सोयाबीन रिच प्रोटीन्स आहेत, मिनरल्स आहेत, विटॅमिन्स आहेत. जीवशास्त्र, निसर्गशास्त्र, अवयवशास्त्र, आहारशास्त्र याचा सगळ्याचा अभ्यास केला तर मानवी शरीराला 46 मायक्रोन्यूट्रिशन प्रथिनांची गरज आहे. सोयाबीन हे अख्ख्या वर्ल्डमध्ये असा एक पीक आहे, असं एक खाद्यपदार्थ आहे की एकाच खाद्यपदार्थामधनं प्रोसेस केलेला प्रोडक्ट जर आपण कंझ्युम केला तर 46 पैकी 31 प्रकारची प्रथिनं आपल्याला सोयाबीनमधनं मिळू शकतात. आणि ही प्रथिनं हे सोयाबीनचं मूल्य आहे. आणि म्हणून आमच्या प्रोडक्ट विकण्यामध्ये आम्ही सोयाबीन विकतोय का नाही, प्रोसेस करतोय बाय प्रोडक्ट त्याचं मूल्य विकतोय, रिच प्रोटीन, मिनरल्स, विटॅमिन्स, आणि म्हणून त्याचं मूल्य वाढतं. म्हणजे शेतकऱ्यांनी थोडक्यात त्या पिकाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणं अतिशय गरजेचं आहे. मग याच्यासाठी या अन्न प्रक्रियेत उतरत असताना शेतकऱ्यांनी काही विशिष्ट वाणांची लागवड करणं गरजेचं होतं का या प्रक्रिया उद्योगामध्ये काम करत असताना? हा, निश्चित. आता काय झालंय, तेल इंडस्ट्रीजमध्ये जो सोयाबीन जातो तो सरसकट जातो, कुठलीही व्हरायटी त्यांना चालते. पण सोयाबीनचं दूध आणि बाय प्रोडक्ट्स बनवत असताना ज्या सोयाबीनमध्ये जसे आता GS 335 व्हरायटी आहे, केडीएस आहे, फुले संगम आहे, या ज्या व्हरायटी आहेत त्या सोयाबीनचं दूध आणि बाय प्रोडक्ट्स बनण्याकरता अत्यंत चांगले आहेत. त्याचा थोडासा अभ्यास करायला पाहिजे आणि तो अभ्यास करून त्याच वाणांची निर्मिती करणं, उत्पादन करणं हे शेतकऱ्यांनी बघणं गरजेचं आहे. त्यामुळे मग त्याला बरोबर ती मागणी मिळेल. अच्छा, असं. बरोबर. आता ह्याच्यातून अन्न प्रक्रिया तयार होणार आहे म्हणजे आपण हे खाण्याचे पदार्थ तयार करणार आहोत. मग ही लागवड करत असताना किंवा लागवडीपासून हार्वेस्टिंग पर्यंत शेतकऱ्यांनी काय काळजी घेणं अपेक्षित आहे जेव्हा आपण अन्न प्रक्रियेचा विचार करतो? हा, सोयाबीन आपल्या शेतीमध्ये उत्तम पद्धतीनं मशागत करणं, कमीत कमी केमिकल्सचा वापर करणं, सोयाबीनला ऑर्गॅनिक लेवलवरती उत्पादन करणं, त्याची काळजी घेणं, सोयाबीन उत्तम पद्धतीनं त्याचा दाना विकसित कसा होऊ शकेल ते करणं, त्याच्यासाठी उत्तम व्हरायटी चॉईस करणं, उत्तम सोयाबीन तयार झाल्यानंतर तो योग्य वेळेमध्ये
मळणं, तो आपल्या घरापर्यंत आणणं, शक्य असेल तर तो स्टोअर करणं, त्याच्या मार्केटमधला दर बघणं. मास लेवलवरती काम करत असताना शेतकऱ्याच्या मुलांनी थोडंसं, आज इंटरनेटचा युग आहे, कुठं सोयाबीन वापरला जातो, अशा कुठल्या कंपन्या आहेत की ते डायरेक्टली आपण त्यांना विकू शकतो. जसं आम्ही आता विश्वकर्मा फूड्स इंडिया, आता आम्ही आमच्या अवतीभोवतीच्या शेतकऱ्यांच्याकडून जो मार्केटचा प्रचलित दर आहे त्याच्यापेक्षा 5,000, 10,000 हजार रुपये जास्त देऊन उत्तम क्वालिटीचा सोयाबीन आम्ही खरेदी करतोय. म्हणजे टनाला त्यांना, क्विंटलला तेवढे पैसे जास्त मिळू शकतात. हेही बघणं गरजेचं आहे. त्याच्याबरोबरीनं काही शेतकऱ्यांनी, जर मुलांनी, बेरोजगार तर आहेतच, पण त्याच सोयाबीनला बियाणात रूपांतर केलं, बीज उत्पादन, तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं क्लिनिंग, ग्रीडिंग करणं, त्याला काही केमिकल प्रोसेस करणं, त्याला कीडमूड लागू नये म्हणून, आणि त्याला बियाणात रूपांतर केलं तर ते पुढच्या वर्षाच्या हंगामामध्ये बियाणं म्हणून विकू शकतो. तो भाग आहे. साठा करणं, अवतीभोवतीच्या शेतकऱ्यांच्याकडून तो साठा करून मग फॉरेन कंपन्यांमध्ये किंवा शहरी लेवलवरती अशा कुठल्या कंपन्या आहेत, असा कुठला खरेदीदार आहे तो शोधणं, त्याच्याकडे त्या जास्तीच्या रेटनं सोयाबीन पोच करणं, तेथून जास्त उत्पन्न करणं, आणि त्याच्यानंतरचा टप्पा आहे की प्रोसेसिंगमध्येच उतरणं. अशी त्याचा टप्पे, ज्याला ज्याला जे शक्य आहे आपल्या आपल्या बुद्धी क्षमताप्रमाणे आणि आपल्या आपल्या गुंतवणुकीप्रमाणे, तर ते करत गेलं तर सोयाबीन, मॅडम, असं आहे की सोयाबीन हे 100% कोलेस्ट्रॉल फ्री आहे. सोयाबीन हे 100% लॅक्टोज फ्री आहे. सोयाबीन हे 97% फॅट फ्री आहे. सोयाबीन हे वेगन फूड आहे, ॲज अ प्लांट बेस. जगाच्या पाठीवर आज जर तुम्ही संशोधनात्मक बघितलं, जे मिलेनियर लोक आहेत, जे डायटिशियनच्या सल्ल्यानं आपला आहार मेंटेन करतायत, तिथं प्राणीजन्य दूध आणि त्या दुधाचे प्रोडक्ट्स खाण्याचं बंद झालेले आहेत. कारण प्राणीजन्य दुधामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल आहे, फॅट आहे. हळूहळू आपल्याला ते सातत्यानं जर खात गेलो तर आपल्याला ते कुठले ना कुठले तरी शारीरिक प्रॉब्लेम येणार आहे. म्हणून येणाऱ्या काळाचा जो ट्रेंड बघितला आपण, तर त्या दिशेनं आपल्याला जायला पाहिजे. आणि जर आपण त्या दिशेनं गेलो तरच आपल्याला, मग म्हणून आपण फॉरेनर लोकांनी काय निर्माण केलंय. आज एक होता कार्वर, आपण जर बघितलं तर त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सोयाबीनवर प्रोसेस करणारा प्रयोग शोधलेले होते. तर ते पुस्तकं वाचली पाहिजेत, हा विचार. आणि म्हणून मला असं स्वतःला वाटतं, मॅडम, एक नैतिक जबाबदारी म्हणून आपण आपल्या रुटीनच्या पलीकडे जाऊन आपल्याला त्या त्या विषयामधली मिळालेली जी संधी आहे, जसं आज कुणीही कुणाचं संशोधन कुणाला सांगायला तयार नाही, पण आज मला एक कुठंतरी, मी वारकरी आहे, जे जे आपणाशी ठावे ते ते सकळा सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जना, हे तत्व मला या देहामध्ये असताना अवगत झालेलं आहे. कधीतरी माझा मृत्यू होणार आहे, मी माझ्या कुटुंबासाठी केलेलं संशोधन त्यांच्या उपयोगाचं पडेल, पण ते इतरांच्यापर्यंत पण पोहोचलं पाहिजे. तशी आपल्याला प्रत्येकाला मिळालेली एक संधी, जशी आज आकाशवाणी म्हणून तुम्ही मला इथपर्यंत बोलवले, हे माझे विचार तुमच्या प्रश्नांच्या माध्यमातून उचित शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना या विषयामध्ये यायचं आहे, आपल्या भारत सरकारचं ऑथोराइज संशोधन केंद्र आहे भोपाळ, मध्य प्रदेशामध्ये, ज्याला केंद्रीय कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय म्हणलं जातं. त्यांच्याशी त्यांनी कॉन्टॅक्ट करावा. तिथं सोयाबीनचं प्रत्यक्ष ट्रेनिंग दिलं जातं. या अनेक संस्था अशा सोयाबीनवर ट्रेनिंग देतात. आणि ह्यामधनं जर आम्ही तुम्हाला पात्र वाटत असेल तर विश्वकर्मा फूड्स इंडिया आम्ही संशोधन करतोय, आम्ही उत्पादन करतोय आणि एक ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पण चालवतोय. सर, आता सगळ्यात महत्वाचा एक जाता जाता प्रश्न, हे विश्वकर्मा फूड्स इंडिया, आता जे तुम्ही इतके पदार्थ करताय, एखाद्या शेतकऱ्याला नव्यानं या उद्योगामध्ये उतरायचं, या उद्योगामध्ये स्थिर स्थावर होईपर्यंत काय काय अडचणी आल्या, जाता जाता म्हणून काय सांगाल आपल्या शेतकऱ्यांना? अडचणी, मॅडम, सगळ्यात मोठ्या येत आहेत की कुठल्याही बँकेनं यापूर्वी कधी सोयाबीन संदर्भात कर्ज दिलेलं नाही, त्यामुळे त्यांच्याकडे त्याचं ट्रॅक रेकॉर्ड नाही, चांगलं बरं वाईट. त्यामुळे त्यांना ते समजून सांगणं हाच मोठा प्रश्न आहे. म्हणजे आज फूड एपीएसआय डिपार्टमेंटमध्ये गेलं तर सोयाबीनसाठी कुठली कॅटेगरीच नाहीये, ते दूध प्रक्रियेमध्ये त्याला गणलं जातंय. तर ह्या सगळ्या बारीक 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 गोष्टी आहेत. तर सोयाबीनच्या प्रक्रिया उद्योगामध्ये त्याचा मार्केट सर्व्हे करणं, आपलं स्ट्रेंथ काय आहे, आपली बुद्धिमत्ता किती चालते, आपण किती गुंतवणूक करणार आहे, आपल्या घरातलं मनुष्यबळ किती आहे, आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, आपण काय करू शकतो, या सगळ्या गोष्टींचा बारीक 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 बारीक, ज्याला मार्केट सर्व्हे नावाचा प्रकार म्हणतो, तो केला पाहिजे. सोयाबीन आणि तत्सम बाय प्रोडक्ट बनवणाऱ्या अजून कुठल्या कुठले ब्रँड्स आपल्या अवतीभोवतीच्या मार्केटमध्ये दुसरीकडून येत आहेत, त्याचा अभ्यास केला पाहिजे. ते प्रोडक्ट खरेदी केले पाहिजे, त्याची चव, त्याच्यावर काय लिहिलेलं आहे हे बघितलं गेलं पाहिजे. आपण काय बनवू शकतो याचा अभ्यास केला पाहिजे. आणि कुठलीही गोष्ट घाई गडबडीने न करणं, पूर्ण ज्ञान, पूर्ण टेक्नॉलॉजी आणि पूर्ण संशोधित असणारे त्याच्यासाठी लागणारी इक्विपमेंट्स, मशिनरी इक्विपमेंट्स, हे घेणं गरजेचं आहे. माझं निरीक्षण, मॅडम, असं आहे की शेतीमध्ये आलेले अनेक जे प्रयोग आहेत
ते प्रयोग येताना ट्रेंड म्हणून येतात. बरोबर. जसं काजू प्रक्रिया उद्योग, वराह पालनासारखा विषय, पण त्याची टेक्नॉलॉजी कुठं ना कुठं तरी कमी पडते. त्याला लागणारे पूरक दोषमुक्त प्रोडक्ट बनवणारी जी मशिनरी आहेत त्या आपल्याकडे अवेलेबल नाहीत. तर ते कुठून मिळतात त्याच्यासाठी माणसानं फिरलं पाहिजे, सर्व्हेमध्ये गेलं पाहिजे. आज आम्ही त्या गोष्टी करतात. आज आमच्या कंपनीमध्ये 70% मशिनरी ह्या बाहेरच्या टेक्नॉलॉजी पद्धतीच्या आहेत. अर्थात ते नाही पाहिजे, आपल्या स्वदेशीचाच आपण विचार करायला पाहिजे. पण स्वदेशीमध्ये ज्या मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग करणारे पण जे संशोधन केंद्र आहेत त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपल्याला या पद्धतीनं काय करता येईल. भारतामध्ये अभ्यास करणारे जे नवीन नवीन खाद्यपदार्थाला संशोधन करून ब्रीड निर्माण करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांनाही माझी विनंती आहे की त्या सोयाबीनमधला ट्रिप्सिन तुम्ही बियाणं बनवतानाच त्यातनं रिमूव्ह करता येईल का. आणि जशी चवळी, वाटाणा, इतर तत्सम पदार्थ आपण डायरेक्टली खाऊ शकतो, असं सोयाबीन जर खाण्यामध्ये आलं तर या शेतकऱ्याचं उदरभरण होईल, जे मानसिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या सुद्धा. अगदीच खरंय सर. मला वाटतं या मुलाखतीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या मध्ये नक्कीच ती एक भावना निर्माण झाली असेल की आपल्याला कच्चा माल विकायचा नाहीये, आपण अन्न प्रक्रियेमध्येच काम केलं पाहिजे, मूल्यवर्धन केलं पाहिजे. कच्च्या मालाला जो दर कमी मिळतोय तो दर कसा मिळवायचा हे आपल्याच हातामध्ये आहे. फक्त त्याच्यासाठी गरजेचा आहे तो अभ्यास, निरीक्षण, त्याच्यामधलं जे काही फायदे तोटे आहेत ते पाहणं, त्याच्या नोंदी करून ठेवणं, या सर्व गोष्टी शेतकरी बंधू करतील अशी आपण आशा करूया. तुमच्या या मुलाखतीचा नक्की शेतकरी बंधूंना या खरीपासाठी फायदा होईल अशी आपण अपेक्षा करूया. तुम्ही ही जी माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. सातारा आकाशवाणीचे मी माझ्या वतीने अत्यंत कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. कारण ही आम्ही केलेला जे का अभ्यास आहे, आधी केले मग सांगितले, ते सांगण्याची एक संधी तुम्ही उपलब्ध करून दिली, त्याकरता मी धन्यवाद मानतो. आत्ताच आपण आत्मनिर्भर शेतकरी या अंतर्गत सोयाबीन अन्न प्रक्रिया उद्योग शेतकऱ्यांसाठी वरदान याविषयी मुक्काम पोस्ट कोरेगाव जिल्हा सातारा येथील संदीप दीक्षित यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत.